हॅलो, ज्यांना कुणाला सोयाबीन वडीची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी हे स्पेशली थालीपीठ आहेत. सोयाबीन वडी गरम पाण्यात उकळून घ्यायची, त्यानंतर पाणी नितळून व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायची. मग त्यात घालायचं बेसन, बटाटा एक उकळलेला माझ्याकडे होता, तो ऑप्शनल आहे, तुम्ही टाकला तरी नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर कांदा, 2 हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि आपले बेसिक स्पायसेस आणि आमचूर पावडर घालून मी पीठ मळून घ्यायचं. शक्यतो पीठ मळताना पाण्याची गरज यात पडत नाही. मग एक सुती कापड ओला करायचा आहे. ओल्या सुती कापडावर छानपैकी थालीपीठं थापून घ्यायची. पिठाला मध्ये मध्ये छिद्र करून घ्यायचे आणि मस्तपैकी खरपूस तव्यावर भाजून घ्यायचे आणि कसे झाले ते सांगायचे. हे झालं हेल्दी सोयाबीन वडीचा नाश्ता तयार झाला आहे तुमच्यासाठी. जी मुलं खात नाही ती पण आवडीने खातील सोयाबीन वडीचा हा मस्तवाला नाश्ता. आणि कशी झाली, तुमचं कसं बनलं आहे ते मला कळवा कमेंट करून.